चला तर मी तुम्हाला कठोर, मृदू आणि अनुनासिक कसं लक्षात ठेवायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे. क, ख, ग, घ, ज्ञ. च, छ, ज, झ, न. ट, ठ, ड, ढ, न. त, थ, द, ध, न. प, फ, ब, भ, म. हे झाले लिहून. आता याला काय करायचं आहे, हा दोनचा गट, हा दोनचा गट, असं मिळून 3 गट तयार करायचे. हे दोन आणि हे. मग हे काय आहेत, कठोर वर्ण. कठोर वर्ण. हे आहेत मृदू वर्ण. आणि ह्या तिसऱ्या गटाला काय नाव द्यायचं आहे, अनुनासिके, म्हणजे ज्यांचा उच्चार नाकातून केला जातो. राहिली का ट्रिक लक्षात? अगोदर 12 खड्या लिहून घ्यायच्या म पर्यंत आणि याचे गट तयार करायचे.